लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचा ओव्हरडोस घेतल्यानं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. मुंबईमधल्या गोरेगावमधली घटना. मृत तरुण आणि तरुणी MBAचे विद्यार्थी असल्याची माहिती. गोरेगाव नेस्को सेंटरमधील पार्टी ड्रग्स पुरवणाऱ्याला कल्याणमधून अटक. आरोपी आनंद पटेलच्या मुसक्या आवळल्या. आतापर्यंत 6 जणांना अटक. अमरावतीच्या परतवाड्यातील तरुणींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणारा अटकेत. मोहम्मद तन्वीर नावाच्या युवकानं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप. मोहम्मदनं 180 मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप. भोंदू अशोक खरातला पुन्हा 5 दिवसांची पोलीस कोठडी. 4थ्या गुन्ह्यात 18 एप्रिलपर्यंत खरातची रवानगी. पुन्हा कोठडीत. अशोक खरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठं गभाड. 10 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रांच्या आधारे ओळख पटली. बँकेतील 2,50,00,000ची रक्कम गोठवली. मर्सिडीज जप्त तर CAच्या पुण्यातील घरातून 42 लाखांची रोख रक्कमही जप्त. भोंदू खरात प्रकरणात ईडीची राहातामधील समता पतसंस्थेमध्ये 12 तास छापेमारी. 100 खात्यांची कागदपत्र सोबत नेल्याची माहिती. त्र्यंबकेश्वर संस्थानचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलगला अटक. महादेवाच्या दर्शनाच्या काळाबाजार प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांची कारवाई. 2 दिवसांपूर्वी कडलगच्या पुतण्याविरोधात करण्यात आला होता गुन्हा दाखल. किल्ले रायगडावर प्री वेडिंग शूट केला असा व्हिडिओ व्हायरल. शिवप्रेमींकडून संताप व्यक्त. प्री वेडिंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. सांस्कृतिक कार्यक्रमात जहाल नक्षलवादी हिडमाचं उदात्तीकरण. समाज कल्याण विभागाच्या पुण्यातील वसतिगृहामधला हा प्रकार. हिडमाचे उदात्तीकरण असलेलं गाणं विद्यार्थ्यांकडून सादर. नवा वाद निर्माण होण्याची शक्यता. धाराशिव शहरामध्ये घरभाड्याच्या वादातून 65 वर्षीय वृद्धाला कोयत्यानं मारहाण. भाडं मागितल्यानं कोयत्यानं जीवघेणा हल्ला. घरमालक गंभीर जखमी. भाडेकरू आरोपीला अटक. अमेरिका इराणमध्ये चर्चेची दुसरी फेरी लवकरच. गुरुवारपर्यंत चर्चेची दुसरी फेरी होण्याची दाट शक्यता. इराण चर्चेसाठी अत्यंत उत्सुक. ट्रम्प यांचा दावा. वाटाघाटी फिसकटल्यानंतर हॉर्मुझमध्ये अमेरिकेकडून नाकेबंदी. नाकेबंदीनं तणावपूर्ण स्थिती. हॉर्मुझमधून इराणला मिळणाऱ्या उत्पन्नाला रोखण्याचा प्रयत्न. भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी सहकार्य करण्याचं इराणचं आश्वासन. भारत आणि इराणमध्ये सकारात्मक चर्चा सुरू. इराणकडून हॉर्मुझमधून वाहतुकीसाठी नवा नकाशा. राज्यभर उष्णतेची लाट. बहुतांश शहरांचा पारा 40शी पार. अकोल्यातील तापमान 43 अंशांवर. 18 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन. राज्यभरात भीमजयंतीचा उत्साह शिगेला. पंतप्रधान मोदींकडून डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन. दिल्लीतील संसद भवनात आंबेडकरांच्या पुतळ्याला मोदींकडून वंदन. Thank you.